नमस्कार, मी रमेश घेवडे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, संध्याकाळची वेळ झाली, संध्याकाळ म्हणजे रात्र झाले, 8 वाजून गेलेत आणि मी कामावरून आलो आहे आणि आज आहे पिऊचा बर्थडे. विश यू हॅपी बर्थडे. धन्यवाद. तर बर्थडे सेलिब्रेशनसाठी कुठून घाटकोपरवरून माणसं येणार आहेत. किती जण कोण येतात ते बघूया, व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. आणि हो, याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो ना मी, जो फॉर्म भरला लाडकी बहीण, तर फॉर्म सबमिट झालेला आहे. सकाळी केला हो, सकाळी झाला. सकाळी जास्त कोण करत नाहीत, तर सकाळी लवकर केलात ना 5-6च्या दरम्यान. हां, झाला तो. तर सकाळी केला तो झाला. आता प्रोसेसिंगमध्ये आहे, तर बघूया होईल तेव्हा पुढे सगळी चेकिंग वगैरे होईल. पेंडिंग आहे, मग ते पुढे चेकिंग वगैरे झाल्यानंतर मग अजून काय पुढचं प्रोसेस असेल तो होईल. आता झाल्यातच जमा येतो, आता परत करायची गरज नाही. तर आजचा असणार आहे बेत. काय बनवायचं आहे? दाल खिचडी. आज गुरुवार आहे आणि जायचं होतं स्वामींच्या मठामध्ये, पण मी लेट आलो आणि नंतर मग चिकूला घेऊन डायरेक्ट घरी आली आणि मला जास्त थोडं काम होतं, त्यामुळे मला यायला भेटलं नाही लवकर. सो नेक्स्ट टाईम जाऊ आम्ही. आणि आज जो बनवणार आहे, आता बघा, याच्यासाठी प्रत्येक बड्डेसाठी आहे ना, व्हेज नॉनव्हेज बिर्याणी वगैरे बनवतात. पण आणि अजून एक व्हेज असेल तर घरगुती काय बनवतात, बटाट्याची भाजी, श्रीखंडपुरी, हे सगळं बनवतात ना. पण आम्ही काहीतरी थोडं वेगळं बनवणार आहे आज, दाल खिचडी. तर दाल खिचडी कोण बनवणार आहे आज? तू. माझ्याकडे परत कॉन्ट्रॅक्ट आलेला आहे. दाल खिचडी बघूया, थोडी क्वांटिटीमध्ये थोडी जास्त बनवायची, तर कशी होते काय माहिती नाही. दाल खिचडीची तयारी चालू आहे. डाळ घेतलेली आहे, आमच्या प्रमाणात घेतलेली आहे, जेवढी पुरेल तेवढी. आणि इकडे आहे कांदा, टोमॅटो, मिरची. काय काय घेणार आहे ना ते सगळं दाखवेल थोड्या वेळाने. आणि डाळ अगोदर उकळून घ्यायची. डाळ बघा किती घेतलेली आहे. सगळं कॅडबरी घेऊन झालं आहे. ॲक्च्युली काहीच घेतलं नव्हतं, त्यामुळे आहे ना मला जरा कॅडबरी घेऊन झालं. तर मेडिकलमध्ये जायचं आहे. तिकडे मेडिकल आहे पुढे. संध्याकाळचं एक नंबर वाटतं इकडे, रात्रीचा. पावसाळ्यातून तर भारी. आणि रात्रीचं इकडे आहे ना सगळा सामसूम एरिया असतो. मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आपल्याला जे घ्यायचं होतं ना ते घेऊन जस्ट आलो आहे. आणि कॅडबरी मी केक घेतला नाही, कारण काय माहिती आहे का, मला अजून 2 केक येणार आहेत घरी, ते मी दाखवतो. वहिनी पण आले, सो वहिनी पण केक घेऊन आले. पण प्रीती येणार आहे, प्रीती पण केक घेऊन आले. बघूया आता, घरी जाऊया. आमची बेबी काय करते तिकडे? मी केक नाही आणला, कारण काय माहिती आहे का, केक ॲक्च्युली झाले 2-2. वहिनीने पण आणला आहे आणि आता अजून दुसरे पाहुणे येतात, ते पण केक घेऊन येतात. तर मग बोललो केक कशाला, काहीतरी कॅडबरी वगैरे देऊ, बाकी काय एवढं मोठं गिफ्ट नाही. आणि आता थोडंसं डेकोरेशनचं थोडं करायचं आहे. म्हणजे डेकोरेशन म्हणजे ऑलरेडी आहे, तेच लावायचे. आमची खुर्ची तुटेल. इकडे चांगलं बर्थडेचं डेकोरेशन पण झालंय. हॅपी बर्थडे. आणि बर्थडेसाठी आलेले पाहुणे इकडे घाटकोपरवरून आले. चिकूची माऊ, हाय, कशी आहेस? मस्त. तुम्ही कसे आहात? आम्ही मस्त आहे. गिफ्ट काय आणलंयस? फिल्टर लावू, फिल्टर. गिफ्ट दाखवते नंतर. गिफ्ट मी स्वतः आले, अजून काय गिफ्ट पाहिजे? सिक्रेट आहे का? सिक्रेट आहे गिफ्ट. मी स्वतः. हो, आल्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे. मग काय आज स्पेशल मेनू? आल्यात तर जेवून जा. हो, नक्की. बनवायचं आहे. तुम्ही बनवून घालायचं आम्हाला. आणि इकडे तयारी होते दाल खिचडी. आजचं काय मेनू, काय कॉम्बिनेशन आहे बर्थडे आणि दाल खिचडी काय कळालं नाही. पण आज आणि आज या आलेल्या लोकांना आहे ना, कोणाला खायची होती दाल खिचडी? अरे आपण आज गुरुवार आहे, काय खाणार? आज काय नॉनव्हेज तर खाऊ शकत नाही आपण. आज आमच्याकडे अरे व्हेजच आहे. आज उपवासवाला माणूस आलाय. आज उपवास सोडणार, आषाढी एकादशी. आज इथे लसूण सोलून घेते.
आपल्याला लसणीच्या काही पाकळ्या लागणार आहेत आणि हे बघा अद्रक लसूणची पेस्ट आणि मगाशी तर हे दाखवलं तुम्हाला कांदा आहे, टोमॅटो आणि हे मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे. कशी होते काय माहिती नाही, होते चांगली होते पण थोडी आता क्वांटिटी जास्त आहे त्यामुळे हे बघा डाळ वगैरे ना चांगली मस्त फेटून घेतलेली आहे बघा. आता हिला आपण फोडणी देऊया. फोडणीसाठी काय काय लागते ना ते तुम्हाला पुढे बघायला भेटेलच व्हिडिओमध्ये. तर टोप तापलेला आहे, आपण तेल टाकून घेऊया. इथे ना लसूण घेतलेली आहे आणि अजून ही मिरची पण घेतली आपण, ही पण फोडणीला टाकणार आहे आपण. आणि काश्मीरी आणि इथे आहे जिरं टाकायचं आहे आणि राई टाकायचं. तेल तापलेलं आहे, पहिल्यांदा काय टाकू? राई टाक. ओके, तेवढी बस आहे. टाक थोडीशी जिरं घाल बस. गॅस कमी आहे. लसूण जरा चांगला परतून घेऊया. बरोबर आहे. आणि आता पेस्ट टाकायची आहे अद्रक लसूणची. अद्रक लसूण मिरची कोथिंबीर मिक्स आहे, सगळं मिक्स आहे ना. आता हे टोमॅटो मिरची वगैरे आहे हे टाकून घेऊया. सॉफ्ट झालेला आहे कांदा आणि टोमॅटो. धना पावडर बघा हे टाकू. दीड चम्मच टाकू. आणि टाकायचं आहे त्यात लाल तिखट. एवढा नाही. सगळे मसाले वगैरे टाकलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला ही डाळ टाकायची पण त्याच्या आधी आपल्याला बटर टाकायचं याच्यामध्ये थोडा. आपण आता त्यामध्ये बटर पण टाकलेलं आहे. बटरने त्याचा बटरचा स्वाद येतो फोडणीला पण आणि नंतर पण आपण टाकणार आहे पण हा थोडा आधी टाकून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये डाळ टाकून घ्यायची आहे. वगैरे चांगला आहे ना, एक नंबर. आता टेस्ट कशी लागते काय एवढं थोडीशी उकडवून घेऊया. त्यांना मला असाच भात खा त्याच्यावर. असाच भात खाल्ला तरी पण चांगली वेळ. हे बघा डाळीला चांगला कड आलेला आहे. एवढं पण नाही ठेवायचं कड येईपर्यंत. थोडी गरम झाली ना त्यानंतर मग हे तांदूळ आहेत ना, भात शिजलेला आहे, बासमती राईस आहे. सो हा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग नंतर बटर वगैरे टाकून कोथिंबीर वगैरे त्यामध्ये टाकायची. नंतर एवढा राईस टाकलेला आहे याच्यामध्ये एवढा. आणि हा आता मिक्स करून घ्यायचा. अजून ह्याच्यामध्ये राईस जाऊ शकतो. आपल्याला दाल खिचडी आहे ना थोडी अशी घट्ट पातळ अशी ठेवायची, म्हणजे जास्त पण घट्ट नाही. अशी अजून ह्याच्यामध्ये राईस आपण टाकू शकतो. हे मला माहिती होतं तू चॉकलेट आणणार होतीस. दोन केक पेटली. ती वाजते की नाही? चला स्टार्ट. साईडला ठेवा ना, क्रॉस. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी
बर्थडे डिअर प्रियसी, हॅपी बर्थडे टू यू. नको बस झाले. ते ब्लॉगर जायचे. ए चिकू इकडे ये लवकर ये. हा जा केक काप जा, केक काप जा, केक काप. ए याला घे केक कापायला. तू बघितलंय खाऊन तर रसगुल्ला खाल्ला असं नाही. काप. हा दे त्याकडे, तो कापेल. मी चॉकलेटच केक आणते, बाकी कुठचा केक नाही. मला माहिती होतं. इधर 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 को भरो भरो एकदा. हा कुठून आणलास तुम्ही? पुढे दुकान आहे त्यांच्या खायचे का तुला? हे फोटो नाही काढत, हे होते व्हिडिओ होते. फोटो कसे काढायचे? धर तू पकड, माझा हात नाही. जो मस्त आहे तो मी आणलाय. मग चॉकलेट चॉकलेट आणलंय ना, दोन्ही पण चांगले. चॉकलेट मस्त. हे तुम्हाला काय पाहिजे खाऊन घ्या. लोणच्यात मीठ कमी आहे. लोणच्याची टेस्ट नको सांगू आम्हाला. ए दाल खिचडी कशी आहे? चांगली आहे ना? कॉम्बिनेशन चांगलं आहे. बिर्याणीपेक्षाही चांगलं आहे ना, काहीतरी वेगळं. सगळे बिर्याणी तेच बिर्याणीच खातात. वार असला की नॉनव्हेज. येस हो. खिचडी भात कसा आहे? दाल खिचडी. हे चिकू खाल्ला तू? अरे वा. बाय बाय. सावकाश जा. चिकन खायला घाटकोपरला धबधब्यावर उड्या मारायला. या रविवारी या. चला बघूया. काय काटलं काटलं ना 80 रुपये पाव किलो. नाही तिकडे भेटत ना वरती. आपण शोधूया. अरे त्या दिवशी आम्ही विचारलं ना 80 रुपये. ए चिकू घाटकोपरला जाऊया काटलं विचार रविवारी. काटेवाले असं ते ना एवढे. सावकाश जावा. पोचली की फोन करा. ठीक आहे. बाय बाय. बाय बाय ताई. ये टाटा कर. तेव्हा चालेल. हे विमान देत बसून जातील. हे चिकू विमान देत बसून जातील. चला बाय बाय. जावा सावकाश. बाय. बाय चिकू. ताई. सगळे जेवण झाले. आता ही एकटीच राहिली. आणि घाटकोपरवरून जेवढे आले होते तेवढे सगळे गेले. कारण शेवटची गाडी कितीची आहे? 12ची ना काहीतरी. हां 12 नंतरच आहे काहीतरी. तर निघाले. लांब जायचं होतं त्यामुळे थोडं फटाफट त्यांना जेवण पाठवलेलं. सो जेवण वगैरे झालेलं आहे. आणि पिऊ आहे जेवायची बाकी. चिकू जेवला तू? ए चिकू इकडे ये. अच्छा दाल खिचडी कशी झाली होती? आवडली तुला? नक्की सांगा. नक्की काय? आणि मी अगोदर असे नॉर्मल मी बनवले होते घरी. ही भरपूर जास्त होती ना, त्यामुळे काय एवढा अंदाज आला नाही. पण चांगली झालेली, आवडली सगळ्यांना. मस्त. आणि हां म्हणजे बरोबर झाली. उरली नाही ते बरं झालं. थोडीशी उरली. हां तेवढी ठीक आहे. पण सगळ्यांनी आवडीने खाल्ली. ते एक चांगलं आहे. म्हणजे कोणतंही जेवण वगैरे बनवलं ना ते वाया नाही गेलं पाहिजे. आम्ही फर्स्ट टाईम बनवलेलं असं ही खिचडी वगैरे. सॉरी दाल खिचडी. नाहीतर असं बिर्याणी वगैरे. बिर्याणी बरी पडते बाहेरून मागवलं ना, मग घरी एवढं काय बनवायला लागत नाही. ॲक्च्युली दाल खिचडी बनवायची होती तर जास्त टाईम लागत नाही त्याला बनवायला. ते फटाफट होतं. बाकी पावभाजी वगैरे बनवण्यासाठी आहे ना अजून कोणतरी माणूस पाहिजे बरोबर. म्हणजे सगळी कामं करा तेव्हा फटाफट होतात काम. हे अचानक आणि भयानकमध्ये बोललात तरी एक थोडक्यात सेलिब्रेशन करायचं होतं म्हणून आम्ही केलेलं. सो सेलिब्रेशन
झालेला आहे बड्डे सेलिब्रेशन. तर हा व्हिडिओ थोडकाच होता नेमकाच. सो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटू नवीन ब्लॉगमध्ये उद्याच्या. आता लवकर आम्ही घाटकोपरला जाणार आहे ना. हां, रविवारी गेलोच तर मी इंस्टाला स्टोरी ठेवेल सकाळी. कन्फर्म झालं तर घाटकोपरला जायचं सकाळी स्टोरी ठेवेल. हो, डोंगरात जायचं आहे ॲक्च्युली. तिकडून आहे ना एक नंबर नजारा दिसतो ना वरचा. आत्ता बघ, आणि आता बघण्यासारखा असतो तिकडून. तर मजा येईल जरा. थोडा गावचा फील येतो वरती गेल्यानंतर डोंगरात. मागे उन्हाळ्यातले मी व्हिडिओ बनवले होते तिकडे घाटकोपरला गेलो होतो ना रामजीनगरला. तर ते वरती गेलो होतो डोंगरामध्ये, मस्त वाटत होतं. हां, पावसाळ्यात आता भरपूर लोक जातात वरती रविवारचे. कोणती फोडशी ना, फोडशी काटलं वगैरे भेटतात वरती त्या डोंगरामध्ये. बघू रविवारी झालंच प्लॅनिंग तर. सकाळी जर जाणार असेल तर तिकडे मी स्टोरी टाकेल सकाळी संडेला. तर चला, बाय बाय. बाय बाय. ए बाय बाय चिकू, बाय बाय. हे काय गाडी.